पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरे नाजनी लोभरे क्षोभ त्याते, मनोनी जली मागुते जन्म घेते. श्रीराम. मंडळी, याही श्लोकामध्ये समर्थ थोडं अप्रिय असंच बोलतात. हे असं का असं आपल्याला वाटेल, पण गंमत अशी आहे की अप्रिय बोलत असले तरी संत हे आपल्याला उपदेश करत असतात, आणि उपदेशाचं बोलणं हे सहसा आपल्याला न रुचणारं अशाच प्रकारचं असू शकतं. जगामध्ये आपल्याला गोड बोलणारे, आपलं मनोरंजन करणारे, आपली करमणूक करणारे, आपल्याला हसवणारे असे खूप माणसं भेटतील, परंतु ते आपले हितकर्ते असतीलच असं मात्र सांगता येत नाही. वेळ प्रसंगी ते आपल्याकडून स्वार्थ साधून घेण्याकरताही गोड बोलू शकणारे असतात, असंही आपल्याला पाहता येतं. परंतु संतांचा जर विचार केला तर संतांच्याकडून ना आपल्याला कोणता स्वार्थ साधून घ्यायचा आहे. संत आपल्याकडून कोणत्या स्वार्थाची अपेक्षा करत नाहीत, किंवा संत हे कोणाचे मिंदेही नाही आहेत. तर त्यांचा एकमेव उद्देश असा असतो की जगाचं हित व्हावं, जगाचं कल्याण व्हावं. त्याकरता वेळ प्रसंगी कटू आणि अप्रिय अशाही प्रकारचं ते बोलत असतात. बघा मंडळी, आई ज्यावेळेला मुलाला औषध देत असते, मुलाला चॉकलेट पाहिजे असतं, परंतु आई त्याला औषध देत असते, कारण त्याचा आजार बरा व्हावा ही आईची इच्छा आहे. मुलाला वाटतं मी चॉकलेट खावं, चॉकलेट खाण्यामुळे आजार बरा होणार नाही तर आणखीन आजार वाढू शकतो. तेव्हा आई त्याला चॉकलेट न देता औषध देते. ते मूल हातपाय झाडू लागते, आक्रस्ताळपणा करू लागते, पण आई त्याला येणकेण प्रकारेनं त्याचं तोंड उघडून नाक दाबून का होईना त्याच्या तोंडात कडू औषधी घालत असते. आईचा हेतू काय असतो? मुलाला रडवावं, त्याला त्रास द्यावा हा हेतू असतो का? तर पुढं होणारं जे दुःख आहे आजारपणाचं ते कमी व्हावं याकरता आत्ता कडू औषध त्याला देणं हे जसं आईचं कर्तव्य आहे, तसं संत हे जगाचे मायबाप आहेत, आणि तुमचा आमचा कळवळा त्यांच्या पोटात असल्यामुळं ते आपलं हित होण्याकरता प्रसंगी आपल्याला फटकारतात, प्रसंगी आपल्याला तिखट कडू अशा प्रकारचं बोलतात, आणि त्या बोलण्यातून आपलं हित व्हावं एवढीच त्यांची इच्छा असते. तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात: येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा, पडती हाती म्हणून काळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा. संत महात्म्यांच्या अंतःकरणात आपलं हित व्हावं अशा प्रकारचा हेतू असतो. त्यामुळे ते अशा प्रकारची भाषा वापरून आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न करत असतात. मंडळी, गंमत सांगतो आपल्याला. एका माणसाला कोणता तरी असा फोड झाला, करड वगैरे किंवा असा कुठला तरी एक फोड त्याच्या अंगावरती उठला. तो काही केल्या बरा होईना, आणि मग तो डॉक्टरकडे गेला. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला, फोड काही बरा व्हायचं नाव नाही. गेल्यानंतर डॉक्टर काय करायचे? या 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 बसा म्हणायचे, पंखा लावू का, थंड पाणी देऊ का प्यायला. तो फोड उठलाय ते फोड तपासायचा, त्याच्यावरनं हळूवार हात फिरवायचा आणि म्हणायचे एवढ्या गोळ्या घ्या, पुन्हा एक 4 दिवसानं या. करायचे 200 रुपये बिल. परत 4 दिवसानं गेलं, तो आहे तसाच आहे, बरं काय व्हायचं नाही. असा 1 महिना झाला. जवळजवळ 1,500 रुपये त्याचे त्या उपचारावरी खर्च झाले. वेदना मात्र वाढल्या, फोड काही मोठा व्हायला लागला. त्या वेदनेनं कसर आली, कणकणी आली, आणि ते काही बरं व्हायचं लक्षण दिसेना. एका मित्राने विचारलं, का रे, 1 महिनाभर झालं तुझं हे आणखी दुखणं चालू आहे, बरं होत नाही का? काय करू म्हणे, डॉक्टरकडे झालं, महिनाभर झालं जातोय, पण बरा होईना झालाय, काय करावं? अरे कोणत्या डॉक्टरकडे जातोस? अरे म्हणे त्या पलीकडच्या गल्लीतल्या डॉक्टरकडे जातोय. अरे बाबा, तिकडं जाण्यापेक्षा
तो पलीकडे आहे ना त्या लिंबाच्या झाडाखाली जो डॉक्टर आहे ना त्या डॉक्टरकडे जा ना. अरे म्हणले त्याच्याकडे काय जायचं म्हणले, लय खडूस आहे म्हणले तो डॉक्टर, कधी गोड बोलत नाही पेशंटला, अगदी रिस्पेक्ट करत नाही म्हणले, खडूस आहे म्हणले. अरे त्याच्याकडे जाऊन तरी बघ ना एकदा, खडूस असे नका, तुला आजार बरा होणं महत्वाचं आहे ना. ठीक आहे म्हणले, तू म्हणतोस म्हणून जातो. आणि मग त्या लिंबाच्या झाडाखाली जो दवाखाना होता त्या डॉक्टरकडे हा पेशंट गेला. गेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं, काय होतंय तुम्हाला, असं एकदम. त्यामुळे तो निम्मा गार झाला, घाबरला. मी डॉक्टर साहेब असा असा फोड झालाय, दाखवा. फोड दाखवला. किती दिवसापासून झालाय म्हणले, 1 महिना झाला. मग आतापर्यंत कुठं उलटला होता, का आला नाही माझ्याकडं, अशी भाषा डॉक्टरची. तर म्हणले डॉक्टर, म्हणले महिनाभर मी त्या पलीकडच्या डॉक्टरचं औषध घेत होतो, बरं झालं नाही म्हणून आता तुमच्याकडे आलोय. हां, आता मरायच्या वेळेला माझ्याकडे आला, बरं या म्हणले. आला ते बरं झालं. त्यांनी सांगितलं, एक काम करा, जाऊन 1-2-3 माणसं बोलवून आणा म्हणले बाहेरून. म्हणले कशाला, आणा मी सांगतोय ना. 3 मित्रांना बोलवून आणलं आणि त्या डॉक्टरनी त्या पेशंटला खाली झोपवलं टेबलवरती आणि त्या दोघांना सांगितलं, एकानं हातपाय धरा रे म्हणले, हातपाय धरा रे म्हणले एकाने, दोन्ही. दुसऱ्या माणसाला नाही, तुम्ही दोघांनी हात धरा. आणि त्या डॉक्टरने एक अणकुचीदार अशा प्रकारची सुई म्हणा किंवा एखादा हत्यार घेतलं आणि तो फोड असा फटकन फोडून टाकला. त्यातून घाण वगैरे बाहेर पडली, पू बाहेर पडला. इतक्या वेदना झाल्या त्याला तो फोड फोडत असताना, आणि त्या वेदनेने तो विवळायला लागला. आणि एक 10 मिनिटं झाली, ती सगळी घाण बाहेर पडल्यानंतर डॉक्टरने त्याला जंतुनाशक वगैरे लावून तिथे एक पट्टी लावली आणि जा म्हणले, या 3 गोळ्या आहेत, एवढ्या 3 गोळ्या घ्या, लागले तर उद्या या. तो पेशंट तिथून गेला. 50 रुपये फक्त बिल केलं. पेशंट गोळ्या घेऊन गेला. महिनाभर तो जेवत नव्हता. त्या दिवशी 2.5 भाकरी मागून खाल्ल्या त्यानं, गरगरीत झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी ठणठणीत. आता मंडळी सांगा, गोड बोलून नुसता जखमेवर हात फिरवणारा जर डॉक्टर असेल त्याच्याकडे जावं का, अणकुचीदार शस्त्राने त्या ठिकाणी तो फोड फोडून 10 मिनिटात बरा करणारा असेल त्याच्याकडे जावं. संत हे वेळ प्रसंगी अशा प्रकारच्या डॉक्टरची भूमिका घेत असतात आणि म्हणून त्या भूमिकेतनं संत आपल्याला बोलतात. त्याचा विचार आपण करत असताना ते आपल्याला प्रिय वाटतं का, असा कधी विचार करू नये. ते आपल्या हिताचा आहे हा विचार करून संतांचा उपदेश आपण ऐकायचा असतो. उपदेश हा शक्यतो कटू आणि तिखटच असतो. म्हणून समर्थ आपल्याला या ठिकाणी उपदेश करत असतात की बाबा रे, या जीवनामध्ये सत्य जर काय असेल तर मृत्यू हा सत्य आहे, तू त्याचा स्वीकार केलाच पाहिजेस. परंतु जगामध्ये गंमत कशी आहे, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. समर्थ म्हणतात, कोणीतरी एक जण मरतो. आता ज्याचं संपलेलं आहे आयुष्य, तो त्याला मरण हे त्या दिवशी ठरलेलंच आहे. मंडळी, हे जीवन म्हणजे एक रेल्वेचा प्रवास आहे बरं का. रेल्वेचा प्रवास कसा सांगतो आपल्याला, एका लेखकानं फार छान सांगितलेला आहे. हे जीवन एक रेल्वेचा प्रवास आहे. या रेल्वेमध्ये आपण चढतो, म्हणजे आपला जन्म झाला की आपण त्या प्रवासाच्या रेल्वेमध्ये, काळचक्राची जी रेल्वे आहे त्या रेल्वेमध्ये आपण चढलो. आपलं कंपार्टमेंट, आपली सीट जिथं बुक केलेली आहे तिथं आपण जाऊन बसतो. याचा अर्थ जिथं जन्म व्हावा, ज्यांच्या घरात व्हावा, हे आधी बुकिंग ठरलेलं असतं. त्या बुकिंग प्रमाणे आपल्या सीटवरती आपण जाऊन बसतो आणि आपण तिथं गेलो की आपल्या अगोदर खूप प्रवासी त्या कंपार्टमेंटमध्ये असतात. ते आपलं स्वागत उत्साहानं करतात मंडळी. म्हणजे आपल्या अगोदरचे ज्या प्रवासी जे आहेत त्या कंपार्टमेंटमधले, आपले आई, आपले वडील, आपले आजी आजोबा, काका काकी, हे आपल्या अगोदर चढलेले रेल्वेतले प्रवासी. त्या कंपार्टमेंटमध्ये आपलं स्वागत इतकं उत्साहानं होतं, जल्लोषानं होतं. पुढं आपण त्या प्रवाशांच्या सहप्रवासी होतो. एकमेकांचं नातं जुळतं, एकमेकांच्या सोबत आपण त्या ठिकाणी रमून जातो आणि असं जीवनाचा हा प्रवास सुरू असतो. पण मंडळी, ही रेल्वे आहे. कोणाचा प्रवास कुठंपर्यंत आहे, कोणत्या स्टेशनपर्यंत आहे, हे ज्याचं त्याच्या प्रवासाच्या तिकिटावर ठरलेलं आहे. आपल्या आधी जे चढलेले प्रवासी असतील त्यांचं एखाद्याचं स्टेशन लवकर येऊ शकतं, किंवा आपल्या नंतरही चढलेला एखादा प्रवासी या गाडीमध्ये असेल, त्याचा प्रवास कमी अंतराचा असेल तर पुढच्या स्टेशनला त्याला उतरावं लागतं. ज्याचं स्टेशन आलेलं आहे
त्याला त्या गाडीतून जसं उतरावं लागतं आणि तो उतरत असताना तो असा विचार करत नाही की आता मी एवढा रमलो यांच्यामध्ये आणि पुढं मला जाता येईल का यांच्यासोबत, तर तसा विचार करूनही चालत नाही. कारण प्रवासाचं तिकीट हे तिथंपर्यंतच असतं. तिथं त्याला उतरावं लागतं आणि तो प्रवासी उतरत असताना आपण म्हणतो किती छान वेळ गेला तुमच्यासोबत, किती आनंद वाटला तुमच्यासोबत प्रवास करताना. थोडंसं दुःख वाटतं, पण तो उतरून जातो, आपल्याला थोडीशी हळहळ वाटते, पण त्या जागी दुसरा कोणीतरी येऊन बसतो, आपण पुन्हा त्याच्याशी रमतो. या जीवनाच्या प्रवासाचं मंडळी असंच आहे. त्यामुळं ज्याचा दिवस ठरलेला आहे त्याचं तिकीट तिथंपर्यंत आहे, तो या जीवनातून जात असतो आणि गेल्यानंतर मनुष्य शोक करत असतो. महाराज म्हणतात की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, पण हे शोक करण्याचं काही कारण नाही असं संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. का कारण नाही, तर त्याचा प्रवास तिथंपर्यंतचा होता आणि आपला प्रवास अजून काही पुढची स्टेशनं आपल्याला या जीवनरूपी गाडीत बसायचं आहे आणि आपलं स्टेशन आल्यानंतर आपल्यालाही त्याच्यासारखंच उतरून जायचं आहे. अकस्मात तोही पुढे जात आहे त्याप्रमाणे त्याला पुढच्या स्टेशनवर उतरायचं आहे. याकरता शोक करणं ही निरर्थक आहे असं समर्थाचं सांगणं आहे. मंडळी, गमतीचा भाग असा आहे, या आयुष्यामध्ये शोक करणारी जी माणसं आहेत ती सगळीच दुःखामुळे शोक करतात असं नाही बरं का. शोक करणाऱ्यांच्या मध्ये प्रकार बरेचसे आहेत. काही स्वार्थापोटी शोक करणारी माणसं आहेत आणि काही माणसं खरोखरच त्या माणसाचा वियोग झाला म्हणून शोक करणारे आहेत. अशी दोन प्रकारची माणसं आहेत. आपल्याला पाहता येतं मंडळी, बऱ्याच ठिकाणी आपण जात असतो अशा दुःखद प्रसंगी. त्यावेळेला घरामध्ये शोक करणारे जे असतात त्याच्यामध्ये मुलं मुली ही जवळचे नातेवाईक असतात. एका ठिकाणी मी गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी शोक करत होती एक मुलगी. त्या ठिकाणी त्या वडिलाचा मृत्यूचा शोक करत होती. ती म्हणत होती की बाबा, तुम्ही एवढ्या लवकर कसे हो गेलात? यंदा उसाचे पैसे आल्यानंतर मला 5 तोळ्याच्या पाटल्या करतो म्हणत होता, आता तुम्ही आधीच गेला, आता मला त्या पाटल्या कोण करणार? अशा प्रकारची ती मुलगी शोक करत होती. आता सांगा की तिचा जो शोक होता तो बाबा गेले म्हणून होता का बाबांच्याकडून मिळणाऱ्या 5 तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या मिळाल्या नाहीत म्हणून होता? ह्याला म्हणतात स्वार्थाकरता शोक करणं. तुकाराम महाराजांनी फार गोड सांगितले की या जीवनामध्ये फार गंमत आहे मंडळी. तुकाराम महाराज असं म्हणतात, सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न, भाव अंतरीचा भिन्न. महाराज म्हणतात सासूसाठी रडे सून. सून इतकी जोरात ओरडत असते लेकीपेक्षा जास्त. लोकांना वाटावं काय प्रेम होतं सासूवरती, काय माया होती, परंतु त्याचा अर्थ वेगळा असतो. लोकांची सहानुभूती मिळवावी आणि लवकरात लवकर आपल्या चाव्या हातात याव्यात अशा प्रकारचा भाव असतो. समर्थ म्हणतात की अशा प्रकारे शोक करणारी माणसं असतात आणि काही माणसं मात्र खरोखरच त्या गेलेल्या माणसाचा वियोग सहन न झाल्यामुळं, त्याचा आपल्या जीवनातलं अस्तित्व कमी झालं हे न सहन झाल्यामुळं शोक करत असतात. शोक कोणत्याही प्रकारचा जरी असला तरी समर्थ म्हणतात की बाबा रे, शोक करून काही बदल होण्यासारखा नसतो. ज्याची वेळ संपली तो गेला, तो जाणारा असतो. आपण त्याचं त्या ठिकाणी त्याला निरोप द्यावा आणि आपलंही तिकीट कुठंपर्यंतचं आहे तिथंपर्यंत प्रवास करावा आणि प्रवास संपल्यानंतर आवरावर करून गाडीतून उतरून जावं. हे जसं आहे तशीच जीवनाची अवस्था आहे. कारण अकस्मात तो ही पुढे जात आहे, हे काळचक्र थांबणारं नाही कोणाकरता. म्हणून या पद्धतीनं मनुष्याने जीवन जगावं. परंतु मंडळी, जीवनामध्ये असं होत नाही माणसाच्या. काय घडतं तर महाराज म्हणतात की मृत्यूच्या समयी माणसाचा लोभ अतिशय बळावतो आणि लोभ म्हणजे बळकट झाल्यामुळं त्या ठिकाणी त्याच्या वृत्तीचा क्षोभ निर्माण होतो. मनाच्या वृत्ती अत्यंत खवळतात. अत्यंत त्या ठिकाणी खळबळ अंतःकरणामध्ये निर्माण होते. जो लोभी मनुष्य आहे त्याची, जो निर्लोभ मनुष्य आहे त्याचा जर आपण मृत्यू बघितला तर तो मृत्यू कसा होतो? ज्ञानोबा सांगतात महात्मा कसा जात असतो का झाकल्या घटीचा दिवा
नेनिजे काय झाला केव्हा, या परी जो पांडवा देह ठेवी, हे शांत माणसांच्या जाण्याचं असणारं लक्षण आहे. परंतु ज्याची वृत्ती खळबळजनक झालेली आहे, लोभ वाढलेला आहे, त्या माणसाचा मात्र वृत्तीचा मनातल्या क्षोभ निर्माण होतो. जशा समुद्रात लाटा निर्माण होत्यात तशा प्रकारे त्याच्या अंतःकरणात क्षोभाच्या लाटा निर्माण होतात. आणि अशाच या क्षोभवृत्तीमध्ये जर प्राणोत्क्रमण झालं तर महाराज म्हणतात, तीच लोभाची वासना घेऊन, तीच वृत्ती मनामध्ये धारण करून पुन्हा त्याला या मृत्यूलोकावर जन्माला यावं लागतं. आणि पुन्हा 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 हे दुःख भोगणं हे त्याच्या प्रारब्धात येतं. तो भगवंताच्या चरणी लीन होऊ शकत नाही किंवा तो मुक्तही होऊ शकत नाही. तर वासनेच्या योगानं, तृष्णेच्या योगानं, लोभाच्या योगानं पुन्हा 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 या ठिकाणी मृत्यूलोकावरती जन्माला यावं लागतं. आणि पुन्हा त्या मरणाचं दुःख भोगावं लागतं, पुन्हा जन्मावं लागतं, पुन्हा दुःख भोगावं लागतं. हे चक्र, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, राटाला बांधलेलं जे काही गाडग्याचं जे काही चक्र असतं, एक गाडगं भरून पाणी वरती येतं, ते पालतं होतं, पुन्हा दुसरं गाडगं खाली जातं, ते भरून येतं, पालतं होतं, त्याला घटिका यंत्र म्हणतात. तसं हे जीवनाचं चक्र चालू राहतं. म्हणून संत आपल्याला उपदेश करतात की बाबा रे, अंतःकरण वृत्ती शांत ठेवा, जितका होता होईल तेवढा लोभ जीवनातला कमी करा. आणि चित्तवृत्ती जर शांत झाल्या तर त्या ठिकाणी पुढचं जीवन तुमचं सुखी होऊ शकतं. असं सुखी जीवन व्हावं मनुष्याचं, केवळ आणि केवळ संतांची ही अंतःकरणाची तळमळ आहे. त्यामुळं वेळ प्रसंगी कटुवचनांचा प्रहार करून आपल्याला संत या उपदेशाची डोस देत असतात. त्याचं आपण चांगलं मानावं, ते आपल्या हिताचं आहे असं मानावं. आणि गोड बोलणारे जे असतात ते फसवे असतात, त्यांच्यापासून आपलं काही हित होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवावं. आणि संतांच्या बोलण्याचा विचार करून आपल्या जीवनामध्ये आपण आपली उन्नती करण्याचा प्रयत्न मंडळी आपण निश्चित करूया. आणि आपलं जीवन सुखी आनंदी बनवण्याचा प्रयत्न करूया. मंडळी, चिंतन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपण चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत ही माहिती जरूर पोचवा. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण.